आधी खूप विचार आले मनात, घरचे, आदिनाथांचे, माझ्या माईचे. मग हळूहळू ते विचार बाजूला पडत गेले. एक एक दरवाजा उघडत जावा तसा. मग पुन्हा तोच दरवाजा, शेवटचा, न उघडणारा. पण ह्यावेळी तो उघडला आणि डॉक्टर, तोच प्रखर प्रकाश. मग वाडा दिसला, आमचा शास्त्रांचा वाडा. आणि लांबून कुठून तरी दिनू धावत येताना दिसला, हाका मारत. दिनू? आता बास, पुरे झालं. आधीच इतकं छळलं, आता ही शिक्षा देऊ नका. शिक्षा देत नाहीये, घेतोय. तुम्ही स्वतःला शिक्षा करणार म्हणजे शेवटी ती मलाच होणार ना. थांबा, सांगते ना. माफ केलंस? यावेळी केलं, पण पुढच्या वेळी जर अशी जीवघेणी मस्करी केली ती वेळच येणार नाही. असं नाही. आधी म्हणा, श्रीकृष्णाची शपथ, अशी मस्करी पुन्हा कधीच करणार नाही. तुझी आणि तुझ्या श्रीकृष्णाची शपथ, अशी मस्करी पुन्हा करणार नाही. वहिनी, 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 मामांजी, मामांजी आलंय. वासंती, आधी दम खा आणि नीट सांग मला. मामांजी आलेत आणि यावेळी महादेव दादा आले नाहीत म्हणून ते खूप संतापलेत. तुम्हाला बोलवलंय दिवाणखान्यात. बरं, मी आलेच, तू हो पुढे. अहो, काय झालं ना, तो बैलगाडीवाला आहे ना, त्याने सुद्धा परस्पर जाऊन मामांजींनाच निरोप दिला महादेव दादांचा. त्यामुळे आणखीनच गोंधळ झालाय. म्हणजे तसं हे समजूत घालतात मामांजींची, पण तरी तुम्ही आलात तर बरं होईल. मी आलेच. हो, तू पुढे. तुम्ही या नक्की. हो. पाहिलं, तुमचा खेळ होतो आणि बाकीच्यांना किती त्रास होतो त्याचा. आलेच मी. यमुना मावशी, न्याहारीची सगळी तयारी झाली. यांची स्नानसंध्या आटपतच असेल. होते हो, होते. एवढा सगळा रामरगाडा आणि खपणारी मात्र मी एकच. मग एवढा वेळ लागायचाच, हो की नाही? तुम्हाला काही मदत हवी आहे का? मला सांगा ना. सांगून सांगून दमले मी. माझं मेलीचं ऐकताय कोण? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं, आता मी म्हातारी झाले, हाडं थकली माझी. माझ्या मदतीला कोणीतरी बाई माणूस आणा असं सारखं बोंबलत असते मी. बोंबलून बोंबलून घशाला वालवट पडलं माझ्या. अहो, मी सोपानला सांगितलंय गावात एखादी बाई बघायला. बघेल तो मेला सोपान्या. तो काय करणार? या मेल्याचं लक्ष कुठे असतं ना, ते चांगलं ठाऊके मला. काय काय नाही,
तू आपली जा. इथे खपता खपता खरंच एकदा खपले ना मी की मग तुमची मात्र पंचायत होईल. असं का बोलता यमुना मावशी? थांबा, आता तुमच्या समोरच हजेरी घेते त्या सोपानची. सोपान, ए सोपान. आलो जी. बोलतेच त्याच्याशी. तुला मी सांगितलं होतं ना सोपान, आपल्याला स्वयंपाकासाठी अजून एक बाई हवी आहे. मग काय झालं त्याचं? ते म्या एरवी गाव झाडीत फिरत असतोस ना, माझ्या कामाची नाही मिळाली का कुणी तुला? वहिनी, म्या 2 दिवसात बाई हजर करतो. कुठून? इंग्लंडहून मागवणार आहेस का कुणी? राणीच्या महालात काम करणारी? 2 दिवसात हजर करतो म्हणे. इथे 2 महिने मी बोंबलतीये, पण त्याचं काही नाही. यमुना मावशी, तो म्हणालाय ना 2 दिवसात काम होईल म्हणून. जा रे तू सोपान. जी वहिनी. चला, आता दुसरी बाई येईपर्यंत मीच तुमची मदतनीस. अगं काय करतेस काय तू? आता घरच्या सुनेला का राबवून घेऊ मी? हो, आपल्याच घरचं काम आहे ना, मग काय हरकत आहे? बाई, तिची तर म्या भी वाट बघतोय, पण ती येणार कवा? येणार कवा? झाला का सगळा राग शांत? तीर्थरूपांना विचारायचे प्रश्न तू मला का विचारतेस ताई? राग काय फक्त त्यांना येतो आणि आम्ही काय? पुरे रे, इतक्या महिन्यांनी घरी आलायस आणि स्वागत काय जंगी झालं पा? तुझी काहीच चूक नव्हती का रे महादेवा? चांगलं पुढल्या दाराने घरात यायचं सोडून मागल्या दाराने घरात यायची काय बुद्धी झाली तुला? मला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता तुम्हाला. आता नको रे बाबा आणखी धक्के देऊस. तू बेपत्ता झाल्याची बातमी आली, हा काय कमी धक्का होता का? ही वावडी कोणी उठवली? अच्छा, म्हणजे भालचंद्र रावांनी सोडलंय तर हे पिल्लू. अरे ते सुद्धा खूप अस्वस्थ झाले होते तुला शोधण्यासाठी म्हणून. ताई, मग कळवलंच की नाही त्यांना मी आल्याच? खूप अस्वस्थ झाले होते ना ते. अरे ते वसईत नाहीयेत, बोलाडीला गेलेत वसुलीच्या कामासाठी. अच्छा, म्हणजे माझ्याशिवाय इथे कुणाचं काही अडत नाही. सगळे व्यवहार सुरळीत चालतात. का रे असं तोडून बोलतोस महादेवा? आमची काही चूक झाली का रे? नाही ग ताई. अरे जाईच्या कळीसारखी नाजूक तुझी पार्वती, तुझी वाट पाहता पाहता अगदी कोमेजून गेली रे. 4 चौघात अगदी हसरा चेहरा ठेवायची, पण कधीतरी अचानक तिच्याकडे पाहिलं ना की लांब कुठेतरी हरवून गेल्यासारखी दिसायची रे. एवढा हुशार ना रे तू? मग तुझी वाट पाहण्यात घालवलेले दिवस आमच्या कोणाच्याही डोळ्यात तुला मोजता येत नाहीत?
चूक झाली. आता झालं. कान पकडले आणि उठा बशा काढल्या की पुन्हा पुढच्या खोड्या काढायला मोकळा तू. छे छे, यावेळी श्रीकृष्णाची शपथ घातली आम्हाला. आमची काय बिशात आहे आता. अच्छा, म्हणजे बायको समोर उठा बशा काढून झालेले दिसत आहेत. असंच पाहिजे तुला. आता भराभर 4 तांबे अंगावर घे. हा, मी न्याहारीचं बघते. आणि म्हशीसारखा डुंबत राहू नकोस फार वेळ. लवकर आटप. आलोच. भालचंद्रराव. कोण? भालचंद्रराव. भालचंद्रराव म्हणजे कोण? भागीरथी वंशनचे यजमान. लहानपणापासून वाड्यावरच वाढले ते. खूप हुशार होते. रघुनाथ पंतांचा फार जीव होता त्यांच्यावर. म्हणून तर आपल्या लाडक्या भागीचं लग्न लावून दिलं त्यांनी त्यांच्याशी. एका पायानं अधू असलेल्या भागीरथीशी लग्न करायला कुणीच तयार नव्हतं. दिसायला फार देखण्या होत्या त्या. तरीही वसई गावातले लोक म्हणायचे की पंतांनी केलेल्या उपकारांचा मोबदला म्हणून पंतांनी आपली लंगडी गाय भालचंद्राच्या गळ्यात बांधली. पण खरं तर या लग्नानंतरच ते भालचंद्रचे भालचंद्रराव झाले. रघुनाथ पंत शास्त्रींचा घर जावई म्हणून गावात त्यांचा मान वाढला. ही सगळी माहिती तुम्हाला आधीपासून माहित होती की? हा पार्वतीच्याच गोष्टीचा भाग आहे डॉक्टर. महत्वाचा भाग. मला माहिती आहे. कसं माहिती आहे हे विचारू नका. पण मला माहिती आहे. मला माहिती रे, क्षिप्रा तिच्या कामाच्या बाबतीत पॅशनेट वगैरे आहे, बट देअर आर लिमिट्स. तिला माझ्यासाठी सोडून सगळ्यांसाठी वेळ. हे सगळं बोलून सॉर्ट आउट करता येईल ना स्वप्नील? आम्ही बोलायला तोंड उघडलं ना की फक्त भांडतो. कोणीतरी एकाने बॅकफुटवर येण्याची गरज आहे स्वप्नील, आणि तू यावस. आता मी का हे विचारू नकोस. प्रेमात हे सगळं करावंच लागतं रे, आणि यात काहीही कमीपणा नाहीये. ठीक आहे, मी हेही करायला तयार आहे.
अरे पण ती ती ज्या गोष्टींच्या मागे धावते ना त्या मुळातच मला पटत नाहीये. म्हणजे शुभ्राला हे सगळे हॅल्युसिनेशन्स वगैरे होत आहेत ना, तर तिचं म्हणणं आहे की शुभ्रा ही गॉडडॅम क्रॅप. काय बोल ना. शुभ्रा ही पार्वती आजींचा पुनर्जन्म आहे आणि ती हे सगळं आजोबा आहे. Come on, आदी तू सुद्धा. स्वप्नील, शुभ्राची सध्या हिप्नोथेरपीची सेशन्स चालू आहे. तिची मेमरी रिग्रेस करून तिच्या पास्ट लाईफच्या आठवणी. कमा सगळ्या जगाला वेळ लागलाय. हा ऐक ऐक स्वप्नील, मी आणि शुभ्रा. प्लीज प्लीज मला ना माझं डोकं असं गार पाण्यात घालून शांत करायची गरज आहे. आय कॅन टेक दिस एनी मोर. बाय. प्रिया, प्रथमेशचा जन्म कधी झाला? 1999. म्हणजे त्याच्या आणि शुभ्राच्या वयात 18 ते 19 वर्षांचं अंतर आहे. हो, पण तरीही त्या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे. जस्ट बिकॉज त्यांचं बरं पडतं तसं नाही. मी तुला आधीच सांगितलं ना, प्रथमेशने ज्या दिवशी शुभ्राला पाहिलं त्या दिवसापासून तो तिला पार्वती अशीच हाक मारतोय. मे बी त्याला कोणीतरी सांगितलं असेल की ह्या फोटोमध्ये जी बाई आहे ना ती पार्वती. मग त्यांनी शुभ्राला पाहिलं म्हणून त्याच्यासाठी शुभ्रा इज पार्वती. तसं नाहीये. आपण प्रथमेशच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. सी, पार्वती इज मच इझियर टू लिप रीड देन शुभ्रा. म्हणजे तुला हे पटतच नाहीये की प्रथमेशचा शुभ्राशी रादर पार्वतीशी काही संबंध आहे. तसं असतं तर मी इथे आले नसते. मला एवढंच म्हणायचंय की कुठल्याही आर्ग्युमेंटवर करेक्ट असा स्टॅम्प मारायच्या आधी त्याच्या सगळ्या काउंटर आर्ग्युमेंटचा विचार केला पाहिजे. ओके, लेट मी शो यू समथिंग. हे बघ. हे दोघं असे का झोपलेत? फिटल पोझिशन. मूल आईच्या पोटात जसं दिसतं ना त्या पोझिशनमध्ये झोपलेत हे दोघे जण. आणि हे आपोआप झालंय, ठरवून नाही. क्षिप्रा, अजूनही तुला असं वाटतं की या दोघांचं काहीच कनेक्शन नाहीये? प्रिया, तू आता काय करतेस? काही नाही का? लेट्स गो टू वसई. आजोबांशी बोललं पाहिजे. दिस इज गिव्हिंग मी गूजबम्प्स. सेम हिअर. मी आईला सांगते आणि आपण निघूया. ओके.